हे हाय गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे आमच्या अहोंचा बर्थडे आणि बर्थडे निमित्त आज आम्ही डिनरला बाहेर आलेलो आहेत. आणि डिनरला म्हणजे ते घेऊन आलेत मला बाहेर. सो मला खरं तर ना व्हिडिओ प्रॉपरली व्यवस्थित कॅप्चर करायचा होता आणि एक आठवण म्हणून. पण एवढा प्रॉपरली काय मी व्हिडिओ शूट नाही केलेला. जसा जमेल तसा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि तसंही आज मी हा ड्रेस वेअर केला आहे. तर कशी दिसते आहे फर्स्ट ऑफ ऑल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते. आणि सो म्हणजे ना घेऊन आले. आणि तसे आमच्या अहोंकडं बघा, तसं त्यांना व्हिडिओमध्ये नाही आवडत आहे, व्हिडिओ वगैरे असलं काही नाही आवडत आहे. पण काय करणार, म्हणजे व्हिडिओ हा प्रकारच नाही आवडत आहे त्यांना, पण मला प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे मी जबरदस्तीने थोडंफारसं त्यांना व्हिडिओमध्ये घेते आणि चालून जातं मग आपलं. त्यांना फोटो वगैरे असलं काही म्हणजे एवढं काही हे नाही, त्यात इंटरेस्ट नाही आहे व्हिडिओमध्ये वगैरे. पण मला आवड असल्यामुळं कसे बसे जास्त कन्व्हिन्स वगैरे केल्यानंतर थोडंसं हे केल्यानंतर म्हणजे येतात थोडेफारसे, पण नाही आवडत आहे त्यांना व्हिडिओमध्ये. सो आज मग डिनरला मी ऑर्डर दिलेली आहे, तर त्याची वाट बघत थांबलेत. आणि तसंही म्हणजे ना मी ना माझे केस असे ओढायला लागले होते, तर ह्यांना बोललेले मी केस ओपन करणार आहे. ते म्हटले तुला काय करायचं ते कर बोलले. मग परत नंतर केस ओपन केले. म्हटलं आता जेवण करायचं, सगळे तोंडावरती केस वगैरे येतील म्हणून. परत नंतर आणखीन गच्च अगोदर निम्मे केस म्हणजे बांधलेले होते, परत नंतर पूर्णच केस मी गच्च बांधले. सो म्हटलं आता डिनर करायचं, सगळे तोंडावर केस नको यायला म्हणून. सो डिनरमध्ये आम्ही ऑर्डर काय केलेली, तसं नॉनव्हेज खायचं होतं आज, पण आज एकादशी असल्यामुळं ना नॉनव्हेज म्हणजे नाही खाल्लं. हां, माहिती म्हणजे नसलं असतं ना तर खाल्लं असतं. पण सकाळीच आईने कॉल करून सांगितलेलं होतं आज चैत्र एकादशी आहे म्हणून. सो मग परत नंतर म्हटलं माहिती आहे कशाला नॉनव्हेज खायचं, म्हणून परत नंतर आपलं व्हेजमध्येच आम्ही ऑर्डर दिली आहे. सो आता व्हेजचाच म्हणजे व्हेजचाच आस्वाद घेतात, एन्जॉय करतात. सो या तुम्ही पण डिनर करायला. आणि इथं माझं त्यांचं बोलणं चालू होतं आणि मी बोलते आहे, पण त्यांचं लक्ष ना मोबाईलमध्येच होतं जास्ती. तर म्हणजे कसं 100% मधला 90% माझ्याकडे लक्ष होतं आणि 10% तर मोबाईलमध्ये लक्ष होतं. तर कुणाकुणासोबत असं असतं की म्हणजे 75% बायकांकडे लक्ष देतात आणि 25% मोबाईलमध्ये लक्ष असतं. पण तरीही माझी म्हणजे बडबड तुम्ही लक्ष द्या अगर न द्या तरी पण बडबड चालूच असते. सो म्हटलं चला व्हिडिओ शूट करावा आपण. आणि इथं मला व्हॉइस ओव्हर का करावा लागायला लागला आहे, कारण ना ह्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे फार म्हणजे मोठमोठ्याने म्युझिक चालू होतं ना, त्याच्यामुळं मला व्हॉइस ओव्हर करावा लागायला लागला आहे. सो नाहीतर मग आमचं बोलणं पण तुम्हाला ऐकायला भेटलं असतं. खरं तर मला हे असंच सोडायचं होतं, पण ना ते म्युझिक चालू असल्यामुळं ना मी व्हॉइस ओव्हर करते. तर पूर्ण व्हिडिओ बघा, खरंच खूप छान आहे. आणि मी आमच्या अहोंना काय गिफ्ट दिलेलं आहे आणि इथं माझं काय चाललेलं होतं, म्युझिक चालू होतं आणि त्याच्यावर नखरे चालू होते गाण्यावरचे. सो मी ते कार्टूनसारखं असं करायला लागलेली. आणि तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी माझ्या अहोंना काय गिफ्ट दिलं आहे ते तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये कळेल. आणि तसंही आणि जर कोणी नवीन म्हणजे आपले व्हिडिओ बघत असेल ना, तर प्लीज सबस्क्राईब चॅनल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला खरंच खूप मजा येईल बघायला.
नवीन नवीन दागिने आता मोठी लोक बच्चा असतो गरीब मी गरीब असतो मोठी मी कुणाच्या तुझं गाणं नाही की त्यात बंद केलं हां बंद केलं सो फायनली फुल असं जेवण झालं, एवढं मस्त जेवण झालं की बस. आणि सोप वगैरे खाल्ली आणि त्याच्याच ऑपोजिटनं एक छोटंसं गार्डन आहे, तर तिथे थोडेफार शतपावली वगैरे केले. आणि ह्यांना म्हटलं फोटो वगैरे काढू, ह्यांना वाटलं फोटो वगैरे काढते मी. आणि मुद्दा म्हणून जाणून बघून असं हे ब्रासलेटचं फोटो, म्हणजे त्यांना असं वाटायला मी ब्रासलेटचा फोटो काढायला लागले. आणि मुद्दा म्हणून मला जाणून बघून हिनवत होते. आणि हे जे हिनवायला लागलेत ना, ते ब्रासलेट मी त्यांना बर्थडे गिफ्ट केलेलं आहे. मुद्दा म्हणून जाणून बुजून करायला लागलेत. आणि मी पण त्यांना मुद्दा म्हणून असं केलेलं. सो ते मला टोमण्या मारतात आणि मुद्दा म्हणून जाणून बुजून मला हे असं शिर्डीला आणण्यासाठी विकास करतात. मोठे माणसं येत असे तसे गचेष्टामध्ये शिर्डीला आणतात. आणि ते मला सारखंच शिर्डीला आणतात, असं काही नाही आहे. मला माहिती मी लगेचच शिर्डीचे. सो चालू असतं आमचं असं थोडंफारसं. आणि मस्त असं जेवण झालं, थोडाफार रील्स वगैरे काढला आणि थोडंसं म्हणजे फिरावं म्हटलं आणि थोडंसं बसावं म्हटलं. सो निसर्गरम्य वातावरणामध्ये म्हणजे असं उन्हाळ्याचं ट्रिप वगैरे थोडंसं बरं वाटतं. जेवण केलं तिथं बसूनच जेवण केलं आपण. अरे हो, काय लोक उभारून जेवण करते, दुसरं जेवण करते. लईच बोलायला लागलेत राव तुम्ही. मला दिसतो तेवढा गोड नाही माझा नवरा. हे इथले चक्कू आपण चोरून घेऊन जायचं का? ते तिकडं बघतायत तोपर्यंत चोरून घेऊन जायची काय गरज आहे? करायची का चोरी? का चोरून जायची काय गरज आहे? म्हणजे मी तर म्हणणार मी ओळख नाही यांची आमची, की आमच्या इथं कोण बघितले नाही वाटते मला. चोरी करून घेऊन जाऊ. चोरू काय? किती चक्कू लागले झाडात? कुठे? तो पिकलेला आहे का? नको, रात्रीचं फळ तोडत नसतं. इथं पण कॅमेरे आहेत ना ते. काय म्हणत असतील, आपण लास्टचे होतो ना जेवायला लागलेलो आहे ना. ऐका ना सर, कशाला आई ते काय बोललेले असतील, आपण लास्टचे जेवायला लागलेलो होतो. त्यांना वाटत असेल आता हे संपलं, सगळं काम वगैरे झालं, आता कोणीच नाही रिकामं झालं, तर दुसरा टोळका येऊन बसला जेवायला. अरे देवा म्हणत असतील ते. तर जेवण करून मस्त असं झालंय, एवढं गच्च जेवण झालं ना. खरं तर आईस्क्रीम खायची इच्छा होती, पण आता आईस्क्रीम बसायला सुद्धा जागा नाही पोटामध्ये. एवढं फुल गच्च जेवण झालंय. तर छान होतं जेवण आहे ना. मी दिली ती ना पार्टी. आणि हे कसं वाटलं तुम्हाला?
हे वाला सुंदर आहे गिफ्ट माझ्या मिसेसने दिलेली. येऊ का? बर्थडे सेलिब्रेशन. कुठे जात आहे? बाहेर फिरायला चाललो. मला सोडून जात आहे. इकडे आपल्या दोघांचं ब्रेसलेट बघूयात आपण. तुमचं बाहेर 50 तोला. इकडे या ना, इकडे सनलाईट. हां वर्ष म्हणजे तुमचं दाखवा. माझं बघायचं का? बाबा तुमचं काय पिवळं, आमचं पांढरं चांदीचं. हे जर्मनच्या भांड्याचं आहे आणि हे पितळाच्या भांड्याचं आहे. नाही हे मी जर्मनचं आपलं पातेल होते काय हां तिकडं घेऊन गेलेली आणि त्याचं बनवून ओके. आणि हे जे आहे ते पितळाचे भांडे होते. माझ्या घरात होती वाटी जास्त होती ते आणलंय. हे पण मीच आणलेलं. तर चला तर मग आता निघालो फायनली घरी आणि तसंही फोटो काढले, रील्स काढला बऱ्याच काही आणि भरताच टाईम स्पेंड केला. तसंही उन्हाळा असल्यामुळं काही तिथून निघावं असं नाही वाटत होतं. मस्त असं थंडगार वाटायला लागलं होतं, म्हणजे असं बसावंच वाटायला लागलं होतं. पण म्हटलं आता भलताच उशीर झाला आहे, म्हटलं चला आता घरी जाऊयात फायनली. सो आता घरी निघालो.